नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना तुमचं स्वागत करते शेती शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विम्याचे 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ही माहिती वृत्तपत्रामधूनही समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 2022, 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील 2025 या 3 वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेचच तपासू शकता. पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्यात 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही या यादीत आहेत. मागील 3 वर्षाचा 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे. भात तर शेतकरी मित्रांनो 50,000 रुपये, भात 50,000 रुपये, ज्वारी 33,000 रुपये, बाजरी 32,000 रुपये, भुईमूग 45,000 रुपये, सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये, तूर 47,000 रुपये, कापूस 60,000 रुपये आणि मका 33,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी विमा भरला होता, त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटांपुरती सरकारकडून आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30,000 रुपये तर 35,000 रुपये मिळत आहेत. कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्रित जमा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळालेला नसेल तर काळजी करू नका, कारण DBT द्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडा उशीर होऊ शकतो. कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिकृत वेग येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे. या 16 जिल्ह्याची यादी बँकेनं दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घेतलेल्या आहेत हे तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. 75% ग्रामीण पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली आहे, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना फोन करून पैसे त्वरित जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घेण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकरी या अटीची पूर्तता करील त्यांनाच हा पीक विमा जमा होईल. जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्ही पीक विमा खात्यात जमा होऊनही तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुपारी टप्पा सुरू होणार आहे. आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये EKYC केली आहे त्यांना पैसे मिळणार आहेत.
तर शेतकरी मित्रांनो, आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे. या 16 जिल्ह्याची यादी बँकेंना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणतेही अटी 75% ग्रामीण पीक विमा हा तुम्हाला जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळालेला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की ज्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी, ती जमा केल्यावर त्यांनाही 100% पीक विमा मिळेल. राज्य सरकारने यासाठी 3.178 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी म्हणजेच या पुढील गोष्टी तपासणे आवश्यक आहे. तुमचा आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमचं बँक खात्याला नंबर जोडलेला आहे का? तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपली ही कामे पूर्ण करून घ्या. KYC, खाते नंबर हे सगळं चेक करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या खात्यामध्ये आजच पैसेही जमा झालेले असतील आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, अशा